महार औद्योगिक वसाहतीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे। MIDCतील इंडो एमाइन्स कंपनीत हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून झालेल्या गॅस गळतीमुळे तब्बल 36 कामगारांना विषारी गॅसची बाधा झाली आहे। दुर्दैवानं या दुर्घटनेत एका 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंडो एमाइन्स कंपनीत हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून अचानक गॅस गळती सुरू झाली। त्यातच पाऊस सुरू असल्यानं पाण्यावाटे हा गॅस परिसरात वेगानं पसरला। याचा फटका केवळ कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनाच नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनाही बसला। गॅसमुळे अनेकांना तीव्र श्वसनाचा त्रास सुरू झाला। गॅस गळतीची झळ बसलेल्या 36 कामगारांना तातडीनं MIDCतील MMA रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दुर्घटनेत बिहार येथील 28 वर्षीय अमित कुमार या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर काही कामगारांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून 2 अत्यवस्थ कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले। घटनास्थळी फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महारचे प्रभारी DYSP शशिकांत पवार यांनी सकाळी 10 वाजता भेट देऊन पाहणी केली। पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असून गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा सखोल तपास आता सुरू आहे। महार औद्योगिक वसाहतीत वारंवार होणाऱ्या अशा गॅस गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विरल आणि विनंती म्हणून 2 कंपन्या आहेत। त्या ठिकाणी काही कामगारांना गॅसचा त्रास झाला होता, पण त्यांना काल उपचार करून डॉक्टरांनी तत्काळ सोडून दिले। साहेब, माहिती अशी मिळते की आपण जी आता HCLचं नाव घेतलं, तो HCL वायू नसून तो ट्रायफॉझिन नावाचा वायू आहे। ही चुकीची माहिती दिल्या कारणाने उपचार व्हायला वेळ लागला आणि जो कामगार एक्सपायर झाला आहे त्या कामगाराच्या हलगर्जीपणाला कारणीभूत व्यवस्थापन आहे असा कामगार क्षेत्रातून आरोप होतोय। आपल्याला देखील आता माहिती चुकीची दिली गेली असं आपल्या बोलण्यात ध्वनीत होतोय। आपण हे जस्टिफाय कसं करू शकता? यामध्ये आता फॅक्टरी इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन करतात, PM पण आपण जे काल मयत व्यक्ती झाला त्याचा PM करतोय। या सगळ्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या तपासामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये निष्पन्न होतील आणि आपण पुढील त्याच्यामध्ये BNS नुसार कायदेशीर कारवाई करीत आहोत। मयत जो झालेला कामगार आहे हा इंडो अमाइन्स मधला आहे का? मयत झालेला कामगार हा इथलाच आहे, बरोबर। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आत्ताच बोललेले आहे की प्रत्येक वेळेस याच कंपनीमध्ये अशा घटना घडतात, ही कंपनी बंद व्हावी। त्याबाबत नो कमेंट्स, काही सांगू शकत नाही। पुढील आपण कारवाई आता करत आहोत। कारवाईमध्ये जे कोण दोषी असेल आपण त्यांच्यावर कारवाई करू। जखमी आहेत आणि आता पुढचे आपली भूमिका काय असेल? काल सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडो अमाइन्स कंपनीमध्ये TBUचं त्यांचा जो रिॲक्टर आहे त्यामध्ये त्यांचे ते बॅच टाकत असताना HCL गॅस लिकेज झाला होता। HCL गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तत्काळ प्लांट बंद केला। मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता, त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला। त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान, व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई येथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडले। त्यानंतर आपल्याला कंपनी व्यवस्थापनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली। तत्काळ काल सायंकाळी तत्काळ माहिती देण्यात आली। त्याच्यानंतर आपण मार्कची टीम पाठवली व परिस्थिती आटोक्यात आणली होती काल रात्री। मग ह्या कंपनीमधली मार्कची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था का कार्यान्वित नव्हती? सेफ्टी ऑफिसर या ठिकाणी का नव्हते? त्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत, अधिक तपास करीत आहोत। साधारण किती कामगार आजूबाजूचे धरून जखमी झालेत किंवा वायू बाधित झाले? साधारण एक 35 ते 40 अंदाज आतापर्यंतच आहे, माहिती आमच्याकडे प्राप्त आहे। सर, आजवर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातांची संख्या स्थानिक लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, माजी लोकप्रतिनिधी आहेत, माजी सभापती आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी अनेक अपघात आजपर्यंत झालेत। मग पोलीस प्रशासन असेल किंवा फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडनं आजपर्यंत या कंपनीवरती कारवाई का झाली नाही? हे याच्यापूर्वीच्या जे काही इन्सिडेंट घडले होते त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्याच्यानंतर कंपनीच्या प्रशासनाबाबत आपण MIDC यांच्याशी प्रश्न विचारला तर बरं राहील। स्टेटस काय त्या मागच्या गुन्ह्यांचं काय स्टेटस आहे? चार्जशीट फाईल झालेली आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये।
किती वेळा हिअरिंग झाली, बोर्डवरती आल्या तारखा? त्याबाबत आपण न्यायालयाकडून माहिती घेऊ. नाही, वकील आपले गेले असतील की शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली असेल? माहिती असेल त्याची माहिती माझ्याकडे नाही. तुमच्याकडे नाही. ओके. ठीक आहे. इंडो अमोनियामध्ये गेली अनेक वर्षापासून ही कंपनी घातक आहे असं आम्हाला माहितीच होतं. बरेच वेळा आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न केला की ह्या कंपनीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था ठेवावी, पण कंपनीनं कधीही कोणत्या प्रकारचं सेफ्टी असावं अशा पद्धतीचं कधीही वर्तन ठेवलेलं नाही. अनेक वेळा ह्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्सिडेंट झाले. कंपनी तेवढ्यापुरतं काहीतरी मलमपट्टी करतं आणि सोडून देतं आणि इथं परिसरातील जनतेला अतिशय घातक वायूचा प्रसार होतो आणि त्यामुळं या परिसरातील जनतेचं फार मोठं जीवन धोक्यात आलेलं आहे. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त नाही. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचं सेफ्टीसाठी असणारे जे अवधानं आहेत तीही नाहीत. कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडं यंत्रसामुग्री नाही आहे. असंच म्हणजे गावठी पद्धतीने एखादं कसं आपण हे करतो त्या पद्धतीने ही कंपनी चालवतात, प्रोडक्शन काढतात. गोरगरिबांना जीवाशी खेळण्याचा प्रकार यांच्याकडून होत आहे. आमचं सगळ्या गावकऱ्यांचं असं मत आहे, आम्ही मागच्या वेळी बरेच वेळा यांचे प्रयत्न केलेला आहे की हा कारखाना तुमचा इथून बंद करावा. गेले अनेक वर्ष आम्ही पाहिलेलं आहे की डोंबिवलीपासून यांचे जे कारखाने चालू आहेत त्याच्यामध्ये अनेक माणसांचा जीव गेलेला आहे. आजही याही परिसरामध्ये 1-2 वेळा यांच्यामध्ये कामगारांचा जीव गेलेला आहे. आजही तसाच प्रकार घडलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा अतिशय हा वायू जातो आणि त्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे. आमची सगळ्यांची गावकऱ्यांची विनंती आहे, आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहोत की काही झालं तरी हा कारखाना इथून जावा आणि या जनतेला सुख मिळावं अशा पद्धतीची आमची धारणा आहे. हा कारखाना जर इथून गेला नाही तर या परिसरातील जनतेचा जीव धोक्यात राहील एवढीच आम्हाला याच्याबद्दल म्हणायचं आहे. पण हा कारखाना कुठल्या पैसे बंद व्हावा असं आंदोलन आम्ही निश्चितपणे इथं करणार आहोत आणि हा कारखाना बंद करावा अशी सगळ्या जनतेलाही आमची विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकेतून हा कारखाना बंद झाला पाहिजे असं आपण नियोजन करूया. जनोदय करिता मिलिंद माने, महाड. जनोदय